नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करायला खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये शिकणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, म्हणजे माझे इथून पुढची सर्व जे काही बेसिक गणिताचे व्हिडिओज मी बनवेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बघा, बेसिक गणित आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। जर बेसिक गणितच येत नसेल तर पुढचं काहीही तुम्हाला गणितामध्ये कळणार नाही आणि येणार नाही। त्यामुळे बेसिक गणित पक्क असणं महत्त्वाचं आहे आणि तेच आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। तर बघा, बेरीज करताना आपल्याला या तीन संख्यांची बेरीज करायची आहे। 53,102, 94,651 आणि 82,347 यांची आपल्याला बेरीज करायची आहे। तर बेरीज करत असताना उजव्या साईडने आपल्याला बेरीज सुरुवात करायची आहे। म्हणजे पहिल्यांदा या 3 अंकांची बेरीज, नंतर या 3 अंकांची, नंतर या आणि या आणि या, अशी आपल्याला बेरीज करायची आहे। बेरीज करायची म्हणजे काय करायचं, तर आता इथं 2 + 1 + 7 करायचे आपल्याला। तर आपल्याला इथं पहिल्यांदा 2 रेषा ओढा, 1 2, नंतर ह्या 1 रेषा ओढा आणि नंतर 7, 1 2 3 4 5 6 7। आता ह्या रेषा मेजायच्या, 1 7, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आपण या एकत्र रेषा मोजल्यावर किती आलं आपल्याला उत्तर? 10। मग हे जे 10 आपल्याला 2 अंकी संख्या मिळाली, त्यामधलं उजव्या साईडचा आपल्याला खाली अंक लिहायचा आहे 0 आणि हा डाव्या साईडचा जो अंक आहे तो आपला असतो हातचा, तो आपल्याला पुढच्या संख्येच्या डोक्यावर लिहायचा आहे। आणि जेव्हा आपण ह्या पुढच्या 3 अंकांची बेरीज करतो तेव्हा तो अंक आपला जो हातचा आहे तो आपल्याला यामध्ये मिसळायचा आहे। तर बघा आता 5 + 1, बघा आपण एक रेष ओढूया पहिल्यांदा हातच्याची आणि नंतर हे 0, 0 म्हणजे काय? शून्य रेषा, नंतर 5, 1 2 3 4 5 आणि हे 4, 1 2 3 4। तर किती होतात बघा आता? आता ह्या रेषा मेजा सगळ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाल्या। तर आता डबल 10 आलं, मग डबल 0 द्या खाली आणि आपला हातचा जो आहे 1 वरी घ्यायचा आहे। तर आता 1 + 1 + 6 + 3 करायचे। डबल आता हातच्याची एक रेष ओढा, नंतर ह्या 1 ची एक रेष ओढा, नंतर ह्या 6च्या 6 रेषा, 1 2 3 4 5 6, नंतर हे जे 3 आहे त्याच्या 3 रेषा, 1 2 3। आता रेषा मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। तर 11 आलं, तर 11चं 1 खाली आणि 1 वरी। आता ह्या 3 मध्ये 1 मिसळायचं आहे। आता आपण बोटावरती करूया बरं। 3 मध्ये 1 मिसळायचे म्हणजे 3च्या पुढे 1 उजळणी, एका अंकाने पुढे उजळणी म्हणा, 3 झालं की लगेच 4 असतं, म्हणजे 3 मध्ये 1 मिसळलं की 4 येतं आणि 4 मध्ये 4 मिसळायचं। तर 4च्या पुढं 4 आपले बोटं काढा आणि उजळणी म्हणा 4, 5 6 7 8। आता 2 बोटं मिसळा, 8च्या पुढं 8, 9 10, डबल 10 आलं, 10ला इथं 0 आणि हातचा आला 1। आता ह्या 5 मध्ये 1 मिसळल्यानंतर 6, आता 6च्या पुढं 9 रेषा मिसळायच्यात, 1 2 3 4 5 6 7 8 9। 6च्या पुढं उजळणी म्हणा, 9 रेषा मोजा, 6 7 8 9 10 11 12 13 14 15। आता डबल 8 रेषा मोजायच्या। आता 8 रेषा ओढा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 8 ओढायच्या होत्या, 1 2 3 4 5 6 7 8। हे कट करूया, 2 एक्स्ट्रा झाल्या। तर इथं आपण 5 6च्या पुढं मेजल्यानंतर 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23। तर आपलं किती उत्तर आलं? 23। तर आता आपण दोन्ही अंक 23 जे आले आहेत त्याचे दोन्ही अंक खाली लिहिले, कारण हा जो आपला 2 पुढं हातचा दिला, पुढे संख्याच राहिल्या नाहीत, म्हणून आपण 23 खाली जसं तसं लिहिलं आहे। तर आपली बेरीज किती आली आहे? 2,30,100। तर वजाबाकी सुद्धा आता आपल्याला अशाच प्रकारे रेषा ओढून ओढून करायचे आहे। तर बघा, आपल्याला हे जे दिसत आहे ते अधिकमध्ये आहे, ठीक आहे, हे अधिकमध्ये आहे आणि नंतर हे जे 2 आहे ते वजामध्ये आहे, म्हणजे हे आपले पहिले जे संख्या आहे, हे अंक, यामधून हे जे खालचे अंक आहेत ते वजा करायचे आहेत, म्हणजे या 8 मधून 5 आणि 6 वजा करायचे। मग पहिल्यांदा आपण 8 रेषा ओढूया, बघा, 1 2 3 4 5 6 7 8। आता याच्यामधून 5 आणि 6 आपल्याला घालवायचे। 5 आणि 6 एक एक तर जाईल, पण दोन्ही मिळून आपल्याला याच्यामधून घालवायचं म्हणल्यानंतर जाणार नाही, कारण 5 आणि 6 मिस केल्यानंतर बघा, 5 6 7 8 9 10 11 होतं, जे की 8 पेक्षा मोठं होतं।
मग काय करायचं आपण, या 7 कडून एक उधार घ्यायचा. मग इथं किती होणार, 18 होईल. बघा, एक उधार घेऊन 8 मध्ये मिसळायचं आहे का नाही, 8च्या पुढे लिहायचं आहे. म्हणजे इथं काय होईल, 18 संख्या होईल. मग आता 18 मधून 5 आणि 6 जाणार आहे का, हो जाणार आहे. आता 18 रेषा ओढा. आता ही आपण 8 रेषा ओढल्या, 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आता याच्यामधून 5 आणि 6 रेषा कट करा. पहिल्यांदा तर 6 रेषा कट करूया. 1 2 3 4 5 6. आपण ह्या रेषा कट केल्यानंतर 5, 1 2 3 4 5. आता किती रेषा राहिल्या बघा, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे 18 मधून 5 आणि 6 गेल्यानंतर किती राहिलं, 7. तर अशाच प्रकारे आता आपल्याला ह्या तिघाची वजाबाकी करायची आहे. पण लक्षात ठेवायचं आहे, 7चं आपण 1 8ला उधार दिलं होतं. म्हणजे इथं किती राहिलं, आता 6च राहिलं. आता या 6 मधून आपल्याला 4 आणि 2 वजा करायचे. मग 6 रेषा ओढा, 1 2 3 4 5 6. पहिल्यांदा 2 रेषा कट करा, 1 2. आता 4 रेषा कट करा, 1 2 3 4. म्हणजे इथं किती राहिलं, 0. आता 9 मधून आपल्याला 5 आणि 4 घालवायचे. 9 रेषा ओढा, 1 2 3 4 5 6 7 8 9. आता पहिल्यांदा आपण 4 रेषा कट करू, 1 2 3 4. आता 5 रेषा कट करू, 1 2 3 4 5. म्हणजे इथे बी किती राहिलं, 0. आता आपण 4 मधून 3 आणि 1 घालवायचे. म्हणजे 4 रेषा ओढू, 1 2 3. आता 4 आणि त्यामधून 1 रेष कट करू पहिल्यांदा, तर नंतर ही 3 रेषा कट करू, 1 2 3. म्हणजे 4 मधून 3 आणि 1 घालवल्यानंतर इथं येतं 0. म्हणजे आपली वजाबाकी किती आली, 7. बघा, 4978 वजा 3545 आणि 1426 केल्यानंतर आपली वजाबाकी येते 7. हे तर झाले आपली बेरीज आणि वजाबाकी. आता गुणाकार भागाकार. गुणाकार आणि भागाकारामध्ये मुलं खूप घाबरतात. पण कोणती मुलं घाबरतात, जे माझे व्हिडिओ ज्यांनी पाहिली नाहीत ते मुलं घाबरतात. कारण आपण आपल्या व्हिडिओमध्ये खूप छान आणि सोप्या पद्धतीमध्ये गुणाकार शिकलेला आहे. तर बघा, 5 आता गुणाकार करत असताना पहिल्यांदा उजव्या साईडचं 5 जे आहे खाल्ल्या साईडचं, त्याने या सर्व वरच्या संख्यांना पहिल्यांदा भागायचं. म्हणजे 5चा आपल्याला पाठ असणं महत्त्वाचं आहे. सगळे पाढे जेव्हा पाठ असतील तेव्हा गुणाकार आणि भागाकार तुम्हाला जमणार आहे. तर बघा, 5ने या सर्व संख्यांना गुणा. 5चा पाढा 2 पर्यंत, 5 1 5, 5 2 10. मग 10 आलं आपल्याला. आता उजव्या साईडचं खाली आणि डाव्या साईडचा जो अंक आहे तो असतो आपला हातचा, वरी 1. मग आता या 5ने 3ला भागायचा गुणायचं आहे. मग 5 त्रिक 15 अधिक 1 16. 16ला 6, हातचे आले 1. आता 5चा पाढा 4 पर्यंत म्हणा, 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20 आला. अधिक हातच्याचे 1 21. 21ला 1 खाली आणि 2 वरी. आता 5चा पाढा 6 पर्यंत, 5 सक 30 आणि 2 32. मग आता हे 32ला 32 कारण हातचा देण्यासाठी पुढे कुठे संख्या आहे का, नाही. आता जेव्हा आपण ह्या पुढच्या संख्येने या सर्वांना गुणायला चालू करतो, त्या अगोदर आपल्याला 1 0 खाली वाढवायचं आहे. आणि आता या शून्याने या सर्वांना गुणायचं. शून्याने कुठल्याही संख्येला गुणलं तर शून्यच येतं. म्हणजे 1 2 3 4 शून्यच येतील. 0 0 0 आणि हे 0. आता 4ने आता गुणायला सुरू करायचे. मग आता डबल खाली आपली जशी जशी स्टेप वाढत जाते तसं तसं 1 1 0 ॲड होत जातं. बघा, इथं 1 0 वाढलं होतं, आता पुढच्या स्टेपला 2 वाढले, त्याच्या पुढच्या स्टेपला 3 वाढणार, असं आपले 0 वाढत जातात. आता या 4ने या सर्वांना गुणायचं आहे. 4 1 4, 4 2 8. 4चा पाढा 2 पर्यंत म्हणला 8 आलं. 4चा पाढा 3 पर्यंत म्हणा, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12. आता आपल्याकडं 12 आलं. 12 मधलं हे जे 2 जे आहे ते आपण खाली घेणार. हा जो हातचा आहे 1, आता आपण हे 2 याच्या खाली लिहिलं म्हणून हा जो हातचा आहे तो पुढच्या संख्येवर येईल असं नाही. आपण ह्या 4ने 3ला गुणल्यानंतर आपल्याला हा हातचा मिळाला. म्हणजे या 3च्या पुढच्या संख्येच्या डोक्यावर आपल्याला हा हातचा द्यायचा आहे. मग आता 4ने 4ला गुणायचं आहे. 4 चौक 16 अधिक 1 17. 17ला 7, हातचे आले 1. आता 4चा पाढा 6 पर्यंत म्हणायचा आहे. 4 पंचे 20, 4 सक 24 अधिक 1 25 आलं. आता या 2ने गुणायच्या अगोदर आपले आणखीन 0 3 वाढतील. बघा, शून्य कसे वाढत आहेत बघा. पहिल्या स्टेपला 0 घ्यायचं नाही, दुसऱ्या स्टेपला 1 वाढलं, तिसऱ्या स्टेपला 2, चौथ्या स्टेपला 3 आणि 5व्या स्टेपला अशा तुमचे जर पुढे आणखीन 5 अंकी गुणाकारामध्ये 4 वाढतील असं होईल. लक्षात ठेवायचं आहे. 0 1 1 वाढवत जायचे. आता 2ने या सर्वांना गुणा. 2चा पाढा 2 पर्यंत, बे 1 बे 2 दुने 4. 2चा पाढा 3 पर्यंत, बे त्रिक 6. 2चा पाढा 4 पर्यंत, बे चोक 8 आणि 2चा पाढा 6 पर्यंत, बे सक्की 12. आता हे जे आपल्याला अंक मिळालेले आहेत यांचे आपल्याला करायचे आहे बेरीज. बघा, 0 अधिक 0 अधिक 0, 4 दा 0 0, 6 अधिक 3 दा 0 6,
8 अधिक 1 अधिक 0 अधिक 8, 8 अधिक 1 करा 9, 2 अधिक 2 4 अधिक 4 8, 7 अधिक 3 10 अधिक 6 16, 16ला 6 हातच्या आले 1, 8 अधिक 1 9 अधिक 5 14, 14ला 4 हातचा आला 1, 2 अधिक 2 4 अधिक 1 5 आणि हे 1. बघा आपला गुणाकार किती आलेला आहे. तर गुणाकार आलेला आहे 1,54,68,960. तर आता आपल्याला भागाकार करायचा आहे. 84,015 या संख्येला 9 ने भागायचं आहे. तर भागाकार करत असताना आपल्याला एक एक संख्या बघत जायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला 84 दिलं आहे, पण आता आपण 84ला भाग घालायचा आहे. मग 9च्या पाड्यात 84 आहे का बघा. 9 1 9 9 9 9 81 आहे. 9 10 90 आहे. मग 84 आहे का नाही. 81 झालं की लगेच 90 आहे. मधलं 84 नाहीच. मग काय करायचं आहे. 84 पेक्षा मोठी संख्या 9च्या पाड्यात कधी येते. 9 9 81 9 10 90 ही 84 पेक्षा मोठी संख्या आहे. त्या अगोदरची आपल्याला संख्या 9 9 81 घ्यायची. म्हणजे काय 84 पेक्षा लहान 9च्या पाड्यातली संख्या घ्यायची आहे, पण 84च्या जवळची संख्या पाहिजे. मग 84च्या जवळची आपल्याला संख्या 9च्या पाड्यात कुठली मिळाली 81, जी की 84 पेक्षा लहान आहे. मग कितव्यांदा मिळाले 9व्यांदा. 9 9 81. मग 9चा भाग घाला. 9 9 81 ही आपल्याला संख्या मिळाली म्हणून 81 घ्यायचं आहे. वजाबाकी करायची आहे. 4 मधून 1 गेले, 3 राहिले, 8 मधून 8 गेले 0. बघा 9च्या पाड्यातली 84 पेक्षा लहान संख्या पाहिजे, पण 84च्या जवळची. तुम्ही म्हणाल 9च्या पाड्यात 9 9 1 9 18 ह्या पण 84 पेक्षा लहान आहेत. त्या संख्या चालणार आहेत का नाही. 84 पेक्षा लहान पण 84च्या जवळची आपल्याला संख्या 9च्या पाड्यातली पाहिजे. मग 0 वरचे खाली घ्या. एका वेळेस आपण एकच वरची संख्या खाली घेऊ शकतो, हे लक्षात आहे ना तुमच्या. तर बघा 9च्या पाड्यात 30 आहे का. 9 1 9 2 18 9 3 27 9 चौक 36 आहे. मग 30 आहे का नाही. डबल. आता 9 1 9 2 18 9 3 27. मग 3चा भाग जाईल. 9 चौक 36 हे 30 पेक्षा मोठं होईल. मग जवळात जवळ आपल्याला 9 9 3 27 ही संख्या 30च्या जवळची आपल्याला मिळते. मग वजाबाकी करायचं आहे. वजाबाकी केल्यामधून नंतर 10 मधून 7 गेले, 3 राहिले. आता इकडचा 1 हातचा इकडे गेल्यामुळे इथं 2 राहिले. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. आता वरचे 1 आपल्याला खाली घ्यायचे आहेत. आता 9च्या पाड्यात 31 ही संख्या आहे का बघा. नाही. 9 1 9 2 18 9 3 27 9 चौक 36 आहे. मग डबल 3चाच भाग जाईल. 9 1 9 9 2 18 9 3 27. वजाबाकी 11 मधून 7 गेले, 4 राहिले. इकडचा 1 हातचा इकडे गेल्यामुळे इथं 2 राहिले. 2 मधून 2 गेले, 0. आता वरचे 5 खाली घ्यायचं आहे. तर 9 5 45 आहे 9च्या पाड्यात. 9 5 45 पाचव्यांदा आहे. 5चा भाग गेला, 45 लिहा. 45 मिळालं म्हणून 45. वजाबाकी केली 0 0. बाकी आली आपली 0 आणि भागाकार आलेला आहे 9335. तर अशा प्रकारे तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करायचा आहे. आणि यावरची बेरजेची 10, वजाबाकीची 10, गुणाकाराची 10 आणि भागाकाराची 10 10 अशी गणितं तुम्हाला जर बघायची असतील तर आपल्या चॅनलमध्ये सुरुवातीपासून सर्व बेसिक गणित म्हणून एक प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार याची खूप सारी उदाहरणं सोडवलेली मिळतील. खूप सारे व्हिडिओज आहेत ज्यामध्ये 10 10 आपण यावरती व्हिडिओज गणितं घेतलेले आहेत. ते नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती खूप सारं बेसिक गणित शिकवलं जातं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.